नमस्कार. मॅथ्स पार्ट सेकंड ट्रिग्नॉमेट्री याच्या पुढील भागाला आज आपण सुरुवात करूया. ॲप्लिकेशन ऑफ ए ट्रिग्नॉमेट्री, त्रिकोणमितीचे उपयोजन किंवा उपयोग हा भाग आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला अशी काही अंतर आहेत की ज्यांना डायरेक्ट मोजता येत नाही, त्यांची उंची त्यांचा अंतर काढण्यासाठी त्रिकोणमितीचा आपल्याला उपयोग करायचा आहे. अशी शाब्दिक उदाहरणं आपण पाहणार आहोत, त्याचे कोण पाहणार आहोत. बरेच वेळेला काही मनोरे असतात, इमारती आहेत, झाडे, त्यांची उंची, जहाज आणि दीपस्तंभ यांच्यापासूनचं अंतर, नदीच्या पात्राचं अंतर, त्यांची रुंदी आपल्याला काढावी लागते, मेजरमेंट करावं लागतं. ही अंतर आपण डायरेक्टली मोजू शकत नाही. त्यासाठी आपल्याला ट्रिग्नॉमेट्रिक रेशोजचा उपयोग करावा लागतोय. उंची, अंतर ही जेव्हा आपण ठरवतोय तेव्हा दिलेली माहिती ही रफ चित्रातून पॉइंट आउट करावी लागते, काढावी लागते. समोर तुम्हाला असंच एक मनोरा, जहाज, त्याच्यापासूनचं डिस्टन्स आपण पाहायचं आहे. ते चित्रामध्ये जाणवतं की एक मनोरा आहे, दीपस्तंभ आहे. दीपस्तंभापासून दोन जहाजं दाखवलेली आहेत. त्यांची तिरकी उंची, दीपस्तंभापासून पाहणाऱ्या व्यक्ती त्या दोन जहाजांना बघायला लागलाय तर तो खालच्या दिशेने बघणार आहे. जर जहाजावरील व्यक्ती असेल आणि दीपस्तंभातील व्यक्तीकडं किंवा त्याच्या टोकाला बघत असेल तर ती वरच्या दिशेने बघणार आहे. दीपस्तंभ आणि जहाज यांच्यामध्ये काही अंतर आहे. पहिल्या जहाज आणि दीपस्तंभ, दुसरा जहाज आणि दीपस्तंभ याच्यामध्ये ते अंतर आहे. ही जी अंतर आहे, उंची आहे, म्हणजे दीपस्तंभाची उंची असेल तिथं तयार होणारे खालच्या दिशेचा अँगल आणि जहाजापासून बघितला तर वरच्या दिशेचा अँगल, हे अँगल, जहाज आणि दीपस्तंभ याच्यामधलं डिस्टन्स, यांच्यामधलं अंतर, दीपस्तंभाची उंची, ह्या ज्या गोष्टी आहेत, किंवा पात्राचं अंतर दोघांमधलं, ह्या रुंदीचं माप आपण काढणं, झाडाची उंची असतील, टेकडे असतील, मनोर असतील, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला आपण असं समजावं लागणार आहे. तो दीपस्तंभ, तो मनोरा, ते झाड, ती व्यक्ती जमिनीला, पृष्ठभागाला परपेंडिक्युलर लंब आहेत. ज्या मोठ्या वस्तू आहेत त्यांना आपण परपेंडिक्युलर मानू, परंतु जर व्यक्ती असेल तर व्यक्ती आपल्याला त्या ठिकाणी फक्त बघते एवढंच मानावं लागेल. त्या पॉइंटला आपण घ्यावा लागणार आहे. म्हणजे ह्या ज्या जमिनीला लंब असणाऱ्या गोष्टी सोडून इतर ज्या गोष्टी आहेत, व्यक्ती असेल किंवा ऑब्झर्वर आपण म्हणू, त्याला आपण विशिष्ट पॉइंटनं डिनोट करणार आहोत. निरीक्षकाची उंची लक्षात घेणार नाही, म्हणजे जो बघणार आहे त्याची उंची आपण लक्षात घेणार नाही, तो पॉइंटने दर्शवणार आहे. उदाहरणार्थ त्या ठिकाणी जहाजावर विरल व्यक्ती बघत असेल तर तो पॉइंट आपण गृहीत धरणार आहोत. आणि वरचा ऑब्झर्वर बघत असेल दीपस्तंभावरचा तर तो पॉइंट डिनोट करणार आहोत डॉटेड लाईननं. मग तो पॉइंट, त्याशिवाय दीपस्तंभ आहे तो परपेंडिक्युलर दाखवणार आहोत. जहाज आहे तिथं आपण पॉइंट किंवा एखाद्या बिंदूचं निर्देशक करणार आहोत. या पद्धतीनं त्रिकोणमितीय जी समीकरण आहेत, आपल्याला त्रिकोणमितीचा उपयोग आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्यासाठी अगोदर आपल्याला काही अँगल्स चेक करावे लागतील. ते अँगल्स कोणते? अँगल ऑफ व्हिजन, अँगल ऑफ डिप्रेशन, अँगल ऑफ इलिव्हेशन, हे भाग आपण बघणार आहोत. आता आय एम ऑब्झर्वर, मी पाहायला लागलोय. पाहताना आता समोर बघायला लागलोय, माझी नजर ए या बिंदूपाशी आहे, मी बघतोय बी या बिंदूकडे किंवा समोर. या पद्धतीनं माझी नजर असेल, ए पासून बी च्या दिशेने मी पाहतोय. आता पाहताना मी ए पासून बी च्या दिशेने बघतोय, माझी मान उंचावली. आता इथून मी खालच्या दिशेने बघतोय. मग हे जे आहे दृष्टिक्षेप, दृष्टिपटल, हा दृष्टिपटल आहे तो हॉरिझॉन्टलशी पॅरलल आहे, जमिनीशी समांतर आहे. म्हणजे आपल्याला या पद्धतीने हॉरिझॉन्टल बघायचं आहे, दृष्टिक्षेप, नजर समोर,
इथून वर बघितलं, अँगल ऑफ इलिव्हेशन आपण म्हणू. इथून जेव्हा आपण खालच्या दिशेने बघू तेव्हा याला अँगल ऑफ डिप्रेशन म्हणायचं. म्हणजे अँगल ऑफ इलिव्हेशन, अँगल ऑफ डिप्रेशन. समोर नजर या पद्धतीनं आहे, यापासून वरच्या दिशेने पाहिला अँगल तयार होणार आहे या पद्धतीनं. अँगल ऑफ इलिव्हेशन, मी वर पाहतोय, समोर दृष्टिक्षेप. यानंतर जेव्हा मी खाली बघेन तेव्हा ह्याला म्हणायचं अँगल ऑफ डिप्रेशन, खालच्या दिशेने पाहणं. या ठिकाणी काही अँगल तयार होतोय खालच्या दिशेने पाहताना. या दिशेने वर बघताना इथं काही अँगल तयार होतोय, हा अँगल ऑफ इलिव्हेशन. याचा अभ्यास आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिल्यांदा 1 नंबर आहे, याला लाईन ऑफ व्हिजन आपण म्हणू. लाईन ऑफ व्हिजन म्हणजे समोर तुम्हाला जी आकृती दिसते त्यामध्ये वरच्या दिशेने एक अँगल आहे ए बी आणि समोर सरळ आहे तो AM. त्यामध्ये लाईन ऑफ व्हिजन कोणता, तर पहा या आकृतीमध्ये जे समोर आपल्याला पाहणं होतंय याला लाईन ऑफ व्हिजन आपण म्हणू. दृष्टीच्या समोर दिशेने पाहणं या पद्धतीनं. एक्झाम्पल मध्ये आपण फर्स्ट पार्ट मध्ये सांगतोय लाईन ऑफ व्हिजन मध्ये, इन द ऑब्झर्वर इज स्टँडिंग ऍट द लोकेशन ए. ए या ठिकाणी एक व्यक्ती उभी आहे. आणखीन लुकिंग ऍट अन ऑब्झर्वर बी, तो बी च्या दिशेने पाहत आहे. देन द लाईन ए बी इज कॉल्ड लाईन ऑफ व्हिजन. यामध्ये जी रेषा ए बी काढली आहे त्याला लाईन ऑफ व्हिजन असं आपण म्हणू. सेकंड पार्ट मध्ये आपल्याला सांगितलंय अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणजे वरच्या दिशेने उन्नत कोन. इफ अन ऑब्झर्वर ऍट ए च्या ठिकाणी आहे, ऑब्झर्व द पॉइंट बी विच इज ऍट लेवल ऑफ हायर दॅन ए च्या वरच्या बाजूला आहे. अँड AM इज द हॉरिझॉन्टल लाईन. या ठिकाणी खाली जो भाग आहे तो AM चा आहे, इथून वर पाहिलेला आहे तो AB च्या दिशेने बघतोय. AM इज द हॉरिझॉन्टल लाईन, क्षितिजाशी समांतर रेषा. इथून तो वरच्या दिशेला बघतोय, हे अँगल ऑफ इलिव्हेशन आपण म्हणू. लाईन ऑफ व्हिजन वरच्या दिशेने पाहतोय तो आणि मूळ दृष्टिक्षेपातील रेषा समोर असणारी. या पद्धतीनं हा जो अँगल BAM आपल्याला दिसतोय इज कॉल्ड ए अँगल ऑफ इलिव्हेशन. यामध्ये वरचा आहे तो लाईन ऑफ व्हिजन, खाली आहे तो लाईन ऑफ इलिव्हेशन मध्ये अँगल तयार केलेला आणि समोर हॉरिझॉन्टल लाईन आपल्याला दिसते ती. या पद्धतीनं थर्ड अँगल आहे अँगल ऑफ डिप्रेशन. अँगल ऑफ डिप्रेशन कोणता म्हणजे अवनत कोन म्हणजे काय. इन अन ऑब्झर्वर ऍट ए, इथं ए वरतीच तो व्यक्ती आहे. ऑब्झर्व ऍट पॉइंट C विच इज ऍट लेवल लोअर दॅन ए या ठिकाणी आहे. इथून तो लोअर कडे पाहतोय खालच्या दिशेनं. म्हणजे हा जो अँगल आहे हा हॉरिझॉन्टल लाईन क्षितिज समांतर रेषा आणि इथून जो खाली पाहतोय तो अँगल ऑफ डिप्रेशन आणि हा जो समोर बघतोय तो लाईन ऑफ व्हिजन आहे. या पद्धतीनं अँगल ऑफ डिप्रेशन होणार आहे खालच्या दिशेनं पाहताना. इन अन ऑब्झर्वर ऍट ए, ऑब्झर्व द पॉइंट C विच इज ऍट लेवल लोअर दॅन ए अँड AM इज द हॉरिझॉन्टल लाईन. द अँगल MAC इज कॉल्ड अँगल ऑफ डिप्रेशन. याला अवनत कोन असं आपण म्हणायचं. व्हेन वी सी अबव हॉरिझॉन्टल लाईन अँगल फॉर्म्ड अँगल ऑफ इलिव्हेशन वरच्या दिशेने पाहिल्यानंतर. व्हेन वी सी बिलो हॉरिझॉन्टल लाईन क्षितिजा समांतरतेच्या खाली आपण दिशेने पाहिलं, देन द अँगल फॉर्म्ड अँगल ऑफ डिप्रेशन अवनत कोन आहे. आणि या कोनांवर आधारित आपल्याला काही सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत. ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री यावरती आधारित. मग हे 5 एक्झाम्पल कोणते आहेत, थेरॉटिकल बेस शाब्दिक उदाहरण आहेत, ते आपण पाहूया. उदाहरण क्रमांक 1. सॉल्व्ड एक्झाम्पल फर्स्ट. सी इन द टेक्स्ट बोर्ड. An observer at a distance of 10 meter from a tree look at the top of the tree. एक ऑब्झर्वर आहे सी बिंदू जवळ. तो काय करतोय, झाडाच्या बी या टोकापासून म्हणजे बुंध्यापासून 10 मीटर अंतरावरती आहे. BC 10 मीटर अंतरावरती आहे. लुक ॲट द टॉप ऑफ द ट्री, जो झाडाच्या वरच्या टोकाला बघतोय. कसा,
द अँगल ऑफ इलिव्हेशन, आता इथं आहे, इथून वर बघतोय म्हणजे अँगल ऑफ इलिव्हेशन, उन्नत कोन तयार होतोय 60 अंश मापाचा. पुढे सांगितलेलं आहे व्हॉट इज द हाईट ऑफ द ट्री. ए बी ही झाडाची उंची आहे ती किती हे आपल्याला विचारलेलं आहे. वेन √3 इज इक्वल टू 1.73, वर्गमुळात 3 ची किंमत 1.73 आहे. बाय द इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर, आकृती काढावी लागणार आपल्याला. या पद्धतीने आपण ए बी झाड आहे हे सांगावं लागणार. मग सोल्युशन मध्ये सांगायचं बाय द इन्फॉर्मेशन इन द फिगर, आकृतीनुसार ए बी इज इक्वल टू हाईट ऑफ ट्री, झाडाची उंची आहे ए बी विच इज परपेंडिक्युलर टू द हॉरिझॉन, प्रत्येक वेळा सांगायची गरज नाही. क्षितिजाशी लंब आहे. अँगल बी 90 डिग्री आहे, त्यामुळं बी हा काटकोन झाला. बीसी हे डिस्टन्स आहे, अंतर कोणाचं, डिस्टन्स फ्रॉम ऑब्झर्वर टू ट्री, झाड आणि व्यक्ती पासूनचं अंतर आपल्याला दिलेलं आहे 10 मीटर. अँगल ऑफ इलिव्हेशन, अँगल ए सी बी इज इक्वल टू थीटा 60 डिग्री आहे. हा अँगल ऑफ इलिव्हेशन आहे. उन्नत कोन, हा उन्नत कोन आपल्याला या ठिकाणी दिसतोय. ही माहिती आपण लिहिली. यानंतर आपल्याला जायचंय त्रिकोण एसीबी मध्ये सी हा जो कोन दिलाय त्याची ए बी ही अपोजिट साइड आहे, बीसी ही ऍडजेसंट साइड आहे. म्हणजे जो थीटा आपल्याला देतोय त्याचा हा अपोजिट साइड, ही ऍडजेसंट साइड, अपोजिट आणि ऍडजेसंट ह्याच्याशी रिलेटेड आपल्याला ही दिलेली आहे. ही बाजू विचारलेली आहे. या दोघांशी संबंधित असणारा रेशो टॅन अँड कट, आपण या ठिकाणी टॅन रेशो पाहणार आहोत. इन ट्रायंगल एबीसी बी 90 डिग्री आपण लिहिलेलाच आहे. टॅन थीटा इज इक्वल टू ए बी अपॉन बी सी. Therefore tan 60 डिग्री, थीटा आपल्याला 60 डिग्री दिलेला आहे, बरोबर व्हॅल्यू ऑफ ए बी फाइंड आउट करायची आहे आणि बीसी आपल्याला दिलेला आहे 10 मीटर. बट tan 60 इज इक्वल टू √3. tan 60 ची किंमत वर्गमुळात 3 आहे. टेबल मध्ये आपण ती पाहिलेली आहे. ही किंमत यामध्ये ठेवूया. √3 इज इक्वल टू ए बी अपॉन 10. हा इकडे आणूया. 10 इंटू √3 इज इक्वल टू ए बी, व्हॅल्यू ऑफ √3, बट √3 is equal to 1.73. Therefore 10 into 1.73 is equal to AB. Therefore AB is equal to 10 गुणिले वर्गमूळ 1 गुणिले 10 गुणिले 1.73 म्हणजे काय, 10 1 पॉइंट पुढे गेला 17.3 17.3. व्हॅल्यू आपल्याला देताना मीटर मध्ये दिलेली आहे. AB चं पण माप आपल्याला मीटर मध्येच मिळणार. AB कोण आहे तर AB इज द हाईट ऑफ द ट्री. आपल्याला काय विचारलंय, हाईट ऑफ द ट्री. मग शेवटी आपल्याला या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे. देअरफॉर हाईट ऑफ ट्री इज 17.3 मीटर. झाडाची उंची 17.3 मीटर इतकी आहे. एक्झाम्पल नंबर 2. सी इन द टेक्स्ट बोर्ड. फ्रॉम द टॉप ऑफ ए बिल्डिंग, बिल्डिंगच्या टोकापासून समोर आकृतीवरून दिसते. सपोज ए बी इज द बिल्डिंग
टॉप ऑफ द बिल्डिंग, ए इज द टॉप, टोकावरून वरच्या, अँड ऑब्झर्वर इज लुकिंग ॲट द स्कूटर पार्कड ॲट सम डिस्टन्स अवे फ्रॉम अवे, ए बी या बिल्डिंगच्या टोकापासून, ह्या बिल्डिंग पासून काही डिस्टन्स अंतरावरती, म्हणजे BC इतक्या डिस्टन्स अंतरावरती सी ही स्कूटर आहे. ए हा ऑब्झर्वर सी या स्कूटर कडे पाहतोय, म्हणजे हा वरती आहे आणि स्कूटर खाली आहे, या पद्धतीने बघतोय. खालच्या बाजूनं म्हणजे अँगल ऑफ डिप्रेशन झाला. मेक अँड अँगल ऑफ डिप्रेशन इज 30 डिग्री. इथं म्हणजे AM हा सरळ दिशेने पाहतोय, ह्याचं अँगल ऑफ व्हिजन झालं. म्हणजे या ठिकाणी बघितला हा अँगल ऑफ डिप्रेशन असणार आहे. म्हणजे हा जो अँगल ऑफ डिप्रेशन MAC हा 30 अंशाचा आपल्याला मिळालेला आहे. इफ द हाईट ऑफ द बिल्डिंग इज 40 मीटर, त्या बंगल्याची उंची, इमारतीची उंची 40 मीटर आहे. फाइंड हाऊ फार द स्कूटर इज फ्रॉम द बिल्डिंग. तर ह्या AB या बिल्डिंग पासून स्कूटर किती अंतरावरती आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. इफ √3 इज इक्वल टू 1.73, वर्गमुळात 3 चं माप आपल्याला दिलेलं आहे 1.73. आता दिलेली माहिती आपल्याला या ठिकाणी मांडायचं आहे. बाय द इन्फॉर्मेशन इन द फिगर, AB हाईट ऑफ ट्री, आणि तोच आपल्याला दिलाय 40 मीटर या पद्धतीनं. त्यानंतर अँगल MAC हा थीटा सांगितलाय 30 डिग्री, हा आहे अँगल ऑफ डिप्रेशन. उन्नत कोण नाही तर अवनत कोण आहे, खालच्या दिशेने असणारा अवनत कोण, अँगल ऑफ डिप्रेशन. BC हे काय आहे, डिस्टन्स आहे कोणाचं, पॉइंट C स्कूटर आहे. BC डिस्टन्स ऑफ स्कूटर, डिस्टन्स ऑफ स्कूटर अँड बिल्डिंग. इमारत आणि स्कूटर यांच्यामधलं अंतर आहे BC, हे आपण या ठिकाणी लिहिलं. सपोज इट इज X मीटर, हा 40 मीटर आहे, हा पण X मीटर आहे असं आपण मानला. X मीटर आपल्याला BC विचारलेला आहे. ACB या कोणाचं माप त्रिकोणामध्ये आपल्याला हवं आहे. त्रिकोणामधल्या कोणाचं माप नाही आपल्याजवळ आता, परंतु या दोघांचं माप माहिती आहे, कारण AM हा हॉरिझॉन्टल शी पॅरलल असतो. BC हॉरिझॉन्टल लाईनशी AM पॅरलल लाईन असणार आहे. बट AM इज horizontal line parallel to the horizontal, क्षितिजाशी समांतर असणार आहे. मग AC कोण असणार आहे, ट्रान्सव्हर्सल. AC हा ट्रान्सव्हर्सल असेल, छेदिका असेल, तर MAC ACB are alternate angles. Therefore angle MAC equal to angle MAC ACB equal to 30 degree. इथं कारण सांगायचं अल्टरनेट अँगल्स, व्युत्क्रम कोण आहेत. मग हा 30 अंशाचा आपल्याला मिळणार आहे अँगल ACB 30 डिग्री. याचा हा अपोजिट साइड दिलेला आहे, ऍडजस्टंट साइड विचारलेला आहे. अपोजिट अपॉन ऍडजस्टंट इज ए टॅन थीटा. देयरफॉर इन ट्रायंगल ABC टॅन थीटा इज इक्वल टू AB अपॉन BC. Therefore tan 30 degree
is equal to 40 upon x. Put given values. Tan 30 is 1 upon root 3 by the value in the table. तक्त्यावरून tan 30 1 छेद वर्गमुळात 3 40 छेद x क्रॉस मल्टिप्लिकेशन केला x 1 जा x 40 into root 3. But root 3 is equal to 1.73 value of x. या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपण या ठिकाणी करूया. 40 into 1.73. 0 3 जा 0, 0 7 0, 0 1 जा 0, 4 3 जा 12, 4 7 जा 28 plus 1 29, 2 4 1 जा 4 plus 2 6, 0 2 9 6 1 2 1 2, 69.20 is the value of x. Therefore x is equal to 69.20 meter is the value of x, means segment BC. BC distance of the scooter from the building. आपल्याला विचारलेलं आहे find how far the scooter is from the building. Therefore distance of scooter from building is 69.20 मीटर. या पद्धतीने 69.20 मीटर अंतरावरती बंगल्यापासून स्कूटर असेल. एक्झाम्पल नंबर 3, सी इन द टेक्स्ट बोर्ड. टू फाइंड द विड्थ ऑफ द रिवर, a man observe the top of the tower on the opposite bank making an angle of elevation 61 degree. When he moves 50 meter backward from the bank and observe the same top of the tower, his line of vision make an angle of elevation of 35 degree. Find the height of the tower and width of the tower. Tan 61 1.8, tan 35 degree 0.7. AB हा टॉवर आहे, BC ही रिव्हर नदी आहे आणि त्याचा पात्र आहे BC. ह्या एका टोकाजवळ ऑब्झर्वर आहे आणि त्यानं एकडं टॉपकडं पाहिला टॉवरच्या, तेव्हा जो कोन तयार झाला तो 61 डिग्री. तिथून तो 50 मीटर पाठीमागे गेला आणि तिथून त्यानं ऑब्झर्वर न त्या टॉपकडं पाहिला टॉवरच्या, तर तो 35 डिग्री आला. तर त्या टॉवरची हाईट किती आणि पात्राची रुंदी किती, या दोन गोष्टी आपल्याला विचारलेल्या आहेत. हा टॉवर आहे आणि इथून आपण वर टॉपकडे पाहिला तर हे अँगल ऑफ इलिव्हेशन आहे. आपण पाठीमागे 50 मीटर वर गेलो आणि जेव्हा आपण बघितला तर अँगल ऑफ इलिव्हेशन या पद्धतीने जवळ आला तर उंच मान करावी लागते, पाठीमागे गेला तर मान खाली करावी लागते. म्हणजे अँगल ऑफ इलिव्हेशन जास्त कुठं असणार आहे, जवळ. tan 61 हा जवळचा अँगल आहे. वर बघितला की मोठा कोन तयार होणार आहे, पाठीमागे गेला की लहान कोन तयार होणार आहे. आणि पहिल्यांदा जिथून त्यानं बघितलं तिथून पाठीमागे 50 मीटर वर जाऊन पुन्हा दुसरा अँगल चेक केलेला आहे. दिलेली माहिती आपण मांडली, tan 61 tan 35 दिलेली माहिती. त्यानंतर AB कोण आहे, AB हाईट ऑफ टॉवर आहे, त्यामध्ये पॉइंट A टॉप ऑफ द टॉवर आहे, टॉवरचं वरचं टोक आहे. BC विड्थ ऑफ द रिव्हर, नदीची रुंदी, पात्राची रुंदी. त्यानंतर CD डिस्टन्स ऑफ टू अँगल्स, दोन कोणांच्या मध्ये डिस्टन्स आहे C आणि D, त्याला आपण 50 मीटर दिलेला आहे लिहिलं. त्यानंतर पहिला अँगल बाय द फर्स्ट कंडिशन
पहिल्यांदा इन ट्रायंगल ABC angle ACB is equal to tan theta 61 degree angle of elevation. AB tan theta is equal to AB upon BC opposite side upon adjacent side. Tan 61 degree is equal to AB. BC ला आपण x मानूया, इथं पण आपण लिहूया BC x मीटर मध्ये. AB आपल्याला विचारलेला आहे तो AB हाईट आपण मानली, h लिहिला. इथं आपण AB ची किंमत हाईट h मीटर मानलं तरी चालतंय, इथं आपण h लिहूया आणि इथं BC x मानला. tan 61 आपल्याला दिलाय 1.8 इज इक्वल टू h अपॉन x. x आपल्याला मिळवायचं आहे आणि h पण मिळवायचं आहे. आपण काय करूया, h ची किंमत काढूया. तिरका गुणाकार केला, h इज इक्वल टू 1.8 इंटू x. 10x 10 न गुणूया 10h इज इक्वल टू 18 इंटू x. 1.1 पलीकडे गेला, 0.1 पलीकडे गेला, 18 झालं 18. 10h इज इक्वल टू 18 इंटू x. सपोज दे आर कॉल्ड इक्वेशन नंबर 1. देन by the second condition, दुसऱ्या कंडिशन मध्ये आपल्याला सांगितलंय तो पाठीमागे गेलेला आहे आणि 35 डिग्रीनं त्यानं A या टोकाकडे बघितला. इन ट्रायंगल ABD tan 35 डिग्री इज इक्वल टू अपोजिट साइड AB. पूर्ण ABD मध्ये अपोजिट साइड AB, ऍडजेसंट साइड BD. AB आहे h, इथं खाली लिहूया. tan 35 दिलाय 0.7 इज इक्वल टू h अपॉन BD ची किंमत BC प्लस CD x प्लस 50. या पद्धतीने आपण किंमत लिहिली. डिनॉमिनेटरला एक किंमत आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करूया. h इज इक्वल टू 0.7 इन ब्रॅकेट x प्लस 50. या दोघांचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार. याला पण आपण काय केलं, मल्टिप्लाय बाय 10. इथं पण मल्टिप्लाय बोथ साइड बाय 10. 10h इज इक्वल टू 0.7 चा पॉइंट पलीकडे गेला, 7 आलं, x प्लस 50 ही किंमत आली. सपोज दे आर कॉल्ड इक्वेशन नंबर 2. यामध्ये दुसऱ्या आणि पहिल्या इक्वेशन मध्ये लेफ्ट साइड सेम आहे, राइट साइड पण सेम असणार. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 आपण या बाजूला सोडवूया. (18x is equal to 7 in bracket x plus 50. 7 न 8 गुणलं 7x, 7 5 35 आणि हा 0 350. 18x मिळाला, हा इकडे आणूया. 18x मायनस 7x इज इक्वल टू 350. 7 3 10 आणि 8 18, 8 आणि 3 11x. 11x इज इक्वल टू 350. x इज इक्वल टू 350 डिवायडेड बाय 11 इज इक्वल, भाग घालूया. 11 त्रिक 33, 2 राहिले, 35 वर 2 शून्य घेतला, 11 एके 11 पॉइंट दिला, 11 आणि 9 20 शून्य घेतला, 11 8 88, 88 89 90 2 राहिले, पुन्हा शून्य, 11 एके 11 31.81. 11 नंतर 9च राहिले, 11 8 88. या पद्धतीने आपण 2 दशांश स्थळापर्यंत किंमत लिहायची आहे. इथं आपण काय करूया, 31 पॉइंट, इथं 5 किंवा 5 पेक्षा मोठा आहे, इकडचा एक वाढवूया. 31.82 व्हॅल्यू ऑफ x. x कोण आहे तर x ची किंमत आपण म्हणले BC. BC मीन्स विड्थ ऑफ द रिव्हर. विड्थ ऑफ द रिव्हर 31.82 मीटर आपल्याला मिळाली.
नदीचं पात्राचं अंतर आपल्याला मिळालं. त्यानंतर आपल्याला हवे आहे AB, हाईट ऑफ द टॉवर. आपण काय करूया, या दोघांपैकी कोणत्याही एकामध्ये x ची व्हॅल्यू पुट करूया. सपोज पुट व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन 1 h इज इक्वल टू 1.8x असा आहे, किंवा 18x म्हणला तरी चालेल. h इज इक्वल टू 1.8 इंटू 31.82 31.82 आणि 1.8 यांचा आपल्याला गुणाकार करावा लागेल. करूया. अठरा दुने 36, 36 शी 6 हातच्या गेले 3, 18 ते 144, 144 आणि 3 147 शी 7 हातच्या गेले 14, 18 एके 18, 18 आणि 14 32 शी 2 हातच्या गेले 3, 18 त्रिक 54 आणि 3 57, 1 2 3 दशांश तळ 1 2 3 दशांश तळ 2 57.276 आलं. आपल्याला 2 दशांश तळापर्यंत किंमत हवी आहे. हा 6 आहे, म्हणजे 0.5 पेक्षा मोठी संख्या. 1 न आपण अलीकडचा वाढवूया, 57.28 57.28 मिळते. ती इथं आपण व्हॅल्यू लिहूया. 57.28 मीटर इज द हाईट ऑफ द टॉवर. आपल्याला टॉवरची उंची आपल्याला मिळाली h, म्हणजे AB. आता या दोघांच्या किमती आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत. काय तर त्या टॉवरची उंची 57.28 मीटर आणि नदीपात्राचं अंतर x 31.82 मीटर. देअरफॉर height of tower is 57.28 meter and width of river is 31.82 मीटर. या पद्धतीने आपल्याला टॉवरची उंची आणि नदीपात्राचं अंतर मिळालं. एक्झाम्पल नंबर 4, सी इन द टेक्स्ट बोर्ड. रोशनी सॉ एन ईगल ऑन द टॉप ऑफ द ट्री ॲट एन अँगल ऑफ इलिव्हेशन ऑफ 61 डिग्री while she was standing at the door of her house. रोशनी PQ या घराच्या P या दरवाजाजवळ आहे आणि तिथून त्यानं आर्यस या झाडाच्या आर या टोकावर असणाऱ्या गरुडाकडे पाहिलं आणि तिथं पाहताना अँगल ऑफ इलिव्हेशन 61 डिग्रीचा झाला. अँगल RPS 61 डिग्री. While she was standing at the door of her house, she went on the terrace of the house so that she could see it clearly. तिला दिसायला व्यवस्थित स्पष्ट व्हावं यासाठी ती छतावरती गेली. PQ या घराच्या Q या छतावरती गेली. The terrace was at height 4 meter. म्हणजे P पासून Q हे छत 4 मीटर अंतरावरती आहे. While observing eagle from there, the angle of elevation was 52 degree. इथून त्यानं R या ठिकाणी असणाऱ्या गरुडाकडे पाहिलं, इथून पाहिलं. हे अँगल ऑफ विजन इथून वर पाहिला, हा अँगल ऑफ इलिव्हेशन झाला. हा 52 डिग्रीचा म्हणजे RQT 52 अंशाचा मिळाला. At what height from the ground was the eagle? तर ते गरुड ग्राउंड पासून किती उंचीवर असेल हे आपल्याला विचारलेलं आहे. फाइंड द आन्सर करेक्ट अप टू नियरेस्ट इंटेजर. जवळच्या पूर्णांकापर्यंत उत्तर लिहायचं आहे. tan 61 1.80, tan 52 1.28, tan 29 डिग्री 0.55, tan 38 डिग्री 0.78. दिलेल्या माहितीनुसार आपल्याला उत्तर मिळवायचं आहे. आपण माहितीमध्ये दिल्यानुसार
क्यू बिंदू पासून RS वरती एक लंब टाकूया. QT इज परपेंडिक्युलर टू द RS. तेव्हा TSPQ हा आयत रेक्टँगल तयार होतोय, ज्याचा बेस आणि हाईट अपोजिट साइड कॉमन असणार आहेत. PQ TS समान असणार आहे, SP TQ समान असणार आहे. आता दिलेली माहिती आपण या ठिकाणी पूर्ण करूया. PQ हा SP ला परपेंडिक्युलर आहे. हे घर आहे, हाऊस म्हणूया. Q टेरेस छत आहे. त्यानंतर PS डिस्टन्स ऑफ ट्री अँड हाऊस, त्याला आपण X मानूया. RS हाईट ऑफ ट्री, झाडाची उंची. यानंतर आपल्याला RPS हा अँगल दिलाय 61 डिग्री. त्यानंतर RQT हा अँगल दिलाय 52 डिग्री. या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी सप्लिमेंटरी या अँगलचा या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे. आणखी किमती काढायच्या आहेत. त्या कोणत्या त्या बघूया. हा इथं एकमेकाला पॅरलल आहेत. हा 61 असेल तर इथला 61 आहे, तर हा मिळणारा कोण 90 - 61 मिळणार आहे. अँगल SRP हा कोण इथं आपण लिहायचं राहिले QT परपेंडिक्युलर ड्रॉ. QT इज परपेंडिक्युलर RS. या पद्धतीनं या कोणाचं माप इथल्या 90 - 61 हे कसं काय आलं, कारण हा 61 आहे तर हा टोटली 61 डिग्री येणार आहे. मग 90 मधून 61 वजा केले की हा मिळणार. मग 61 आणि 9 70 आणि 20 90 29 मापाचा कोन तयार झाला 29 डिग्री. त्याच पद्धतीनं आपल्याला दुसरा कोन हवा आहे, तो म्हणजे याला एक नाव देऊया. आपल्याला दिलेल्या बिंदूला इथे नाव दिला तरी चालतोय किंवा नाही दिला तरी चालतोय. इथला कोन हा जसा 61 आहे, इथला 61 आहे, हा 52 आहे इथला, तर याच्या बरोबर हा कोन 52 झाला, इथला 52 येतोय, कारण हे एकमेकाच्या अल्टरनेट अँगल्स आहेत. एवढाच आपण लिहायचा 52 डिग्री. मग एवढ्या कोणाचं माप किती येणार आहे 90 - 52 एवढा. अँगल QRT 90 - 52 डिग्री. 50 8 60 आणि 30 90 38 डिग्री 38 डिग्री आपल्याला मिळतोय. या पद्धतीनं दोन कोन आपल्याला मिळाले बाय युजिंग कॉम्प्लिमेंटरी अँगल्स कोटी कोणांनुसार. मग हा X घेतलाय RT, याला आपण Y मानूया. एवढाच Y घेतला. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार इथं एक X आहे, त्याची एक किंमत काढायची. या त्रिकोणामध्ये RST मध्ये इन ट्रायंगल RST या कोणाचं माप इथला आपण घेतलेलाच आहे. हा ना इथं अँगल लिहितो. पहिला अँगल आलेला आहे 29 डिग्री आणि नंतर हा अँगल आपल्याला मिळालेला आहे तो म्हणजे 38 डिग्री. या पद्धतीनं tan 29 डिग्री घेऊया. इन ट्रायंगल RSP
tan 29 डिग्री इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड SP अपॉन RS tan 29 ची किंमत आपल्याला दिलेली आहे 0.55 SP x अपॉन हा 4 मिळणार आहे Q PQ इज इक्वल टू ST इथे लिहिला तरी चालतोय PQ इज इक्वल टू ST कशासाठी ह्याचं कारण क्वाड्रिलॅटरल TSPQ इज रेक्टँगल आयत आहे म्हणून PQ बरोबर ST SP बरोबर TQ हा x आला आणि हा 4 मीटर आपल्याला मिळाला यानुसार हा RS y अधिक 4 म्हणजेच y+4 मिळाला x ची किंमत किती असणार आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन x इज इक्वल टू 0.55 into y+4 suppose they are called equation number 1. Next, in triangle RTQ या त्रिकोणामध्ये tan 38 डिग्री घ्यायचा आहे अपोजिट साइड TQ अपॉन ऍडजसंट साइड RT tan 38 डिग्री 0.78 is equal to TQ is x and then RT is y. Cross multiplication x1 is x 0.78 into y. Suppose they are called equation number 2. 1 आणि 2 मध्ये x ची व्हॅल्यू मिळालेली आहे उजवी बाजू समान येणार कारण डावी बाजू समान आहे from 1 and 2 0.78y is equal to 0.55 in bracket y+4 मल्टिप्लाय या ठिकाणी आपण 100 न गुणला तरी तेच किंमत मिळणार आहे कारण 0.55 आहे 0.78 आहे मल्टिप्लाय 100 ऑन बोथ साइड्स 78y is equal to 55 in bracket y+4 दोन दशांश तळ 100 न गुणल्यानंतर आपल्याला मिळणार आहेत आता यानुसार आपण y ची किंमत काढायची 55 आत गुणूया 55y 55 चौक 4 पंचे 20 हच्च्या गेले 2 4 पंचे 20 आणि 2 22 220 78y y 78 minus 55 78y minus 55y is equal to 220 55 आणि 55 8तून 5 गेले 3 राहिले या ठिकाणी लिहू 7तून 5 गेले 2 राहिले 23y is equal to 220 y ची व्हॅल्यू आपल्याला यावरून मिळणार आहे y is equal to 220 divided by 23 220 आणि 23 यांचा भागाकार करूया 23 90 207 9 चा भाग लागला 220 मधून 207 गेले 13 राहिले 130 शून्य उतरून घेतला पॉइंट दिला शून्य उतरून घेतला 130 म्हणजे 5 1 2 3 4 5 23 5 चा 115 130 मधून 115 गेले 15 राहिले शून्य उतरून घेतला 150 म्हणजे या ठिकाणी 1 2 3 4 5 23 सख्ख 138 6 150 मधून 138 गेले 12 राहिले शून्य उतरून घेतला 120 या ठिकाणी भाग लागते 15 चा 5 नंबरला 23 5 चा 115 5 चा भाग लागला आपल्याला 2 दशांश तळापर्यंतच किमती हव्या आहेत 9.956 ही किंमत आपल्याला मिळते
2 दशांश स्थळ आपल्याला सांगितलंय की नियरेस्ट इंटेजर जवळच्या पूर्णांकापर्यंत किंमत हवी आहे 9.956 म्हणजे जवळचा पूर्णांकाला 10 ही किंमत आली y ची. हे दिलेल्या उत्तर आपल्याला मीटर मध्ये दिलेलं आहे म्हणून y हा 10 मीटर आपल्याला मिळाला. व्हॅल्यू ऑफ y म्हणजे RT आपल्याला मिळाला. आपल्याला झाडाची उंची विचारलेली आहे 10 अधिक 4 म्हणजे RT अधिक TS RS. therefore RS is equal to RT plus TS. 10 plus 4 is equal to 40 मीटर. 14 मीटर उंची मिळाली. या पद्धतीने आपल्याला द ईगल वॉज ॲट हाईट ऑफ 14 मीटर फ्रॉम द ग्राउंड. शेवटी आपल्याला काय लिहावे लागेल therefore ईगल वॉज 14 मीटर हाईट फ्रॉम द ग्राउंड. म्हणजे गरुड 14 मीटर उंचीवरती असेल जमिनीपासून. हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. एक्झाम्पल नंबर 5 सी इन द टेक्स्ट बोर्ड. ट्री वॉज ब्रोकन ड्यू टू ए स्टॉर्म. वादळामुळे झाड मोडलेलं आहे, वाकलेलं आहे. इट्स ब्रोकन अप्पर पार्ट वॉज सो इन्क्लाइन्ड दॅट इट्स टॉप टच द ग्राउंड मेकिंग अन अँगल ऑफ 30 डिग्री. हे झाड आहे AB नावाचं. ते वादळानं वाकलेलं आहे, इथून मोडलेलं आहे आणि त्याचं वरचं टोक हा जो वरचा भाग आहे इथना मोडलेला तो काय झालेला आहे या ठिकाणी टच द ग्राउंड. डी या बिंदूत BD या ग्राउंडला टच झालेला आहे. विथ अन अँगल 30 डिग्री की ज्या ठिकाणी 30 अंशाचा कोन तयार झालेला आहे. The ground, the distance from the foot of the tree and point where the top touched the ground was 10 meter. झाडाचा बुंधा आणि वरचं टोक ज्या ठिकाणी टच झालेला आहे, स्पर्श झालेला आहे जमिनीला, ते दोघांमधलं अंतर 10 मीटर आहे. What was the height of the tree? तर झाडाची उंची किती हे आपल्याला विचारलेलं आहे. AB हाईट ऑफ ट्री, त्यानंतर हा x मानूया, हा y मानूया, म्हणजे ते असणार आहे x प्लस y मीटर मध्ये आपल्याला दिले म्हणून. BD डिस्टन्स ऑफ top of tree and base of tree. Top of tree touch the ground म्हणू. Touch the ground and base of tree तो आपल्याला दिलाय 10 मीटर 10 मीटर. थीटा अँगल CDB 30 डिग्री दिलेला आहे. दिलेली माहिती x आणि y ची बेरीज काढली की आपल्याला काय मिळणार आहे. हाईट ऑफ द ट्री AC इतक्याच बुंद्याचा वाकलेला भाग आहे, त्या म्हणजे CD आणि AC समान आहे. AC इज इक्वल टू CD बरोबर y. आपण x आणि y ची किंमत घेऊ. दिलेली 30 च्या समोरची बाजू भागिले कर्ण tan थीटा tan 30 इज इक्वल टू x डिवाइडेड बाय 10 tan 30 1 अपॉन रूट 3 x अपॉन 10 क्रॉस मल्टिप्लिकेशन रूट 3 x इंटू रूट 3 इज इक्वल टू 10. x इज इक्वल टू 10 अपॉन रूट 3. सपोज दे आर कॉल्ड इक्वेशन नंबर 1. यानंतर y आपल्याला हवा आहे, आपण y मिळवायचा. 30 च्या लगतची बाजू आणि 30 ची लगतची बाजू BD आणि CD हायपोटेनस आहे. ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस cos 30. cos 30 कशासाठी आपण घेतला,
कारण आपल्याला ऍडजस्टंट साइड आणि हायपोटेनस यांचा संबंध बघायचा आहे, y मिळवायचा आहे. ऍडजस्टंट साइड दिलेली आहे. ऍडजस्टंट साइड BD अपॉन हायपोटेनस CD cos 30, व्हॅल्यू ऑफ cos 30 इज इक्वल टू √3/2 इज इक्वल टू BD इज इक्वल टू 10 अपॉन CD इज इक्वल टू y. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 10 2 जा 20 y into √3. Therefore y is equal to 20 upon √3. Suppose they are number equation 2. Adding equation 1 and 2, find out the value of height of the tree. From adding equation 1 and 2, x plus y is equal to 10 upon √3 plus 20 upon √3 is equal to 20 plus 10 30. Denominator is same √3. Multiply and divide √3 on both sides, numerator and denominator, because rationalization of the denominator, छेदाचं परिमेयीकरण करायचं आहे. √3 only 3, 30 and into √3, 3 10 जा 30, 10 into √3 is the value of x plus y, means value of AB, meter, height of the tree. Therefore height of the tree is 10 into √3 meter. या पद्धतीनं त्या झाडाची उंची 10 वर्गमुळात 3 मीटर इतकी असेल. या पद्धतीनं आपण पूर्ण सोडवलेली उदाहरणं, ऍप्लिकेशन ऑफ द ट्रिग्नोमेट्रीचा पार्ट 5 उदाहरणं सोडवलेली आहेत. यानंतर प्रॅक्टिस सेट 6.2 या प्रॅक्टिस सेट मध्ये भेटू. धन्यवाद.